पुण्यात कल्याणीनगर परिसरात परवा पहाटेच्या सुमारास एका उद्योगपतीच्या मुलाने भरधाव वेगाने कार चालवली आणि त्यामध्ये 2 निष्पापांचा जीव गेला। मात्र काही वेळात त्या उद्योगपतीच्या मुलाला जामीनही झाला। त्यानंतर आता पुण्यातील अनेक संघटना असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील प्रश्न उभा करतात की पुण्यामध्ये खरंच चाललंय काय। माझ्यासोबत कसब्याचे आमदार आहेत रवींद्र दंगेकर। त्यांनी या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना एक पत्रही दिले। आता काय तुमचे नेमकं पत्र आहे आता तुम्ही पोलिसांना देणार आहे आणि त्याच्या बघा मी गेली कित्येक दिवस बोलतोय की पुण्यामध्ये पब संस्कृती वाढली। श्रीमंताची मुलं आणि गरिबांची मुलं शेवटी ही मुलंच आहेत आणि ही मुलं आमचं जे देशाचं भविष्य आहे हे अशा पद्धतीने वाया जात असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी कंट्रोल केला पाहिजे। मधल्या काळामध्ये पोलिसांनी एक नियमावली काढली 1-1:30 वाजेपर्यंत ते पब चालू ठेवावेत आणि त्याला नियमावली घालून दिली। पण त्यात अल्पवयीन मुलं त्या ठिकाणी दारू पितात, आमच्या मुली आहेत। त्या सगळा जर विषय बघितला तर पुणे विद्येचं माहेरघर आहे, पुण्याची संस्कृती काय आहे, पुणे काय दिशेला चाललं आहे आणि पोलीस खातं अशा पद्धतीने जर डोळे झाक करून जर हे असे पब चालवत असेल तर आमची मुलं 3-3, 4-4 वाजेपर्यंत जर दारू पिऊन रस्त्यावर फिरत असतील आणि काल अमानुषपणे 2 लोकांचा मृत्यू झाला, आज तडफडून मेली ती मुलं आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खातं आणि पब आहे। आणि ह्याच्यामध्ये येरवडा पोलीस स्टेशनचे PIंकडे संशयाची पाल जाते। तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या उद्योगपतीचा मुलगा त्याच्या गाडीला परमिट नाही, नंबर नाहीत आणि अशा वेळेला तासाभरातच जामीन होतो। ह्याच्यामध्ये मोठं गौड बंगाल ह्याच्यामध्ये दिसतंय। खरं तर ह्या PIची चौकशी झाली पाहिजे आणि हा PI भ्रष्टाचारी असं माझं मत आहे। जर भ्रष्टाचारी नसतं तर अशा पद्धतीने 1-2 तासात जर होत असेल तर पोलीस खातं किती सडलेलं आहे ह्याचं उदाहरण आपल्यासमोर दिसतंय। खरं तर या PIची चौकशी झाली पाहिजे तशी मी मागणी करणार आहे आणि या PIने जर अशा पद्धतीने जामीन दिला असेल डिफॉल्टर म्हणजे ज्या गाडीला नंबर बी नाही अजून असं मी ऐकलं आणि अशा पद्धतीने 2 तासात जर जामीन होत असेल तर पुणे शहरामध्ये गृह खातं करताय काय, पोलीस खातं करताय काय, 2 नंबरचे धंदे, पब संस्कृती आणि नुसतं येरवडा पोलीस स्टेशनचा PIची चौकशी त्यांनी करोडो रुपयाची माया त्या भागामध्ये जमा केलेली आढळून आलेली दिसते। ह्याचा सर्व निषेध करण्यासाठी मी 4 वाजता पुणेकरांच्या वतीनं एक कार्यकर्ता म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून या नात्याने मी 4 वाजता PIला जाग आणण्यासाठी PIने केलेला कारभार चुकीचा आहे आणि परत त्याच्यामध्ये दुरुस्त करून कलमं टाकून त्याला जेलला पाठवलं पाहिजे। त्याच्यामध्ये त्यालाच नाही पाठवलं पण त्याच्या आईवडिलांना बी त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे। आईवडील जर सन्मानाने घेऊन जर चौकीतनं जात असेल तर किती प्रचंड प्रमाणामध्ये ही किती गुलामगिरी पोलिसांची दिसते। अहो ज्याची मुलं तडफडून मेली त्यांचं काहीच नाही का? हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे। 4 वाजता मी येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणार आहे। ह्याची नोंद पोलिसांनी घ्यावी आणि PIची चौकशी झाली पाहिजे। हा PI डिफॉल्टर आहे, करोडो रुपयाची माया त्या भागामध्ये जमा करणारा हा बिल्डर आहे। बिल्डरांचा हस्तक म्हणून PI काम करतो आहे आणि काल ते निष्पन्न झाले की ह्याच्यामध्ये हा PI ज्या पद्धतीने वागतो आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी पैसे गोळा करण्याचं ठाणं निर्माण केलेलं आहे हे पुणे शहराला शोभनीय नाही आहे। तुम्ही आता एक पोलीस आयुक्तांना पत्रही लिहिले, काय पत्र आहे ते? आणि पोलीस आयुक्तांना मी पूर्वी पत्र लिहिले की पब संस्कृती पुण्यामध्ये बंद झाली पाहिजे। 3 आणि 2 वाजता जर मुलं रस्त्यावर फिरत असतील दारू पिऊन तर अल्पवयीन मुलं आहेत, मग अल्पवयीन मुलं पबमध्ये जातात कशी आणि ज्या पब मग त्याची चौकशी का केली नाही, त्या पबवाल्यावर का नाही गुन्हा दाखल केला? एक सर्वसामान्य हातगाडीवाला रस्त्यावर उभा राहिला तर त्याला 4 पोलीस येऊन हाकलून मारून घरी पाठवतात आणि या PIला ह्या बिल्डरच्या पोराला लाल कार्पेट टाकून त्याला सोडवण्याचा प्रयत्न हे सगळी लोक करत आहेत। ह्याचा निषेध म्हणून 4 वाजता मी परत पत्र देणार आहात का तुम्ही? 4 वाजता आंदोलनच करणार आहे आणि पुणेकरांच्या वतीने करणार आणि जाग आणणार आहे यांना। या PIची चौकशी झाली पाहिजे। सगळा मी PIची चौकशीची मागणी करणार, नाही झाली तर मॅटमध्ये जाणार। जिथं पोलिसांचं जे असेल ना तिथं जाऊन त्याची चौकशी झाली पाहिजे। चुकीच्या पद्धतीने हा सगळा कारभार आहे। 4 वाजता येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर मी आहे। नक्कीच आपण पाहतोय की पुणे शहरातील या सगळ्या झालेल्या घडामोडीच्या संदर्भात आता रवींद्र दंगेकर येरवडा पोलीस स्टेशनच्या इथं 4 वाजता आंदोलन करणार आहेत। त्या संदर्भात पोलीस आयुक्त असतील किंवा त्या ठिकाणचे पोलीस असतील यांच्या झालेल्या सगळ्या चौकशीची मागणी जी आहे ते करणार आहेत। कॅमेरामन आदर्श सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.